बोलते राहा. पाहुणाच त्याला म्हणतात जो येतो आणि जातो. तो जो राहतो त्याला पाहुणा म्हणत नाही. घरातले तुमचे सदस्य सगळे घरात राहतात म्हटल्यानंतर तुम्ही त्याला पाहुणा म्हणता का? आणि पाहुणा त्याला म्हणतात जो येतो आणि जातो याला पाहुणा. बरोबर ना? तसं ते शरीर येतं शरीर जातं म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा कोण आहोत? पाहुणे आहोत. परंतु तत्वाचा जर विचार केला, मगाशी बोललो मी वासुदेव तत्वता, तत्वाचा जर विचार केला तर आपण कसे आहात अभंगाचं पहिलं. एकदा केल्याच्या नंतर सत्यता नाही असं नाही, परंतु ठामपणे बोलतात की अमर आहात. तुम्ही कसे आहात? अमरच आहात. दुरुक्ती करून सांगता. निळोबराव एका ठिकाणी बोलतात बरवे झाले बरवे काय चांगलं झालं? आत्माराम हृदयाने. महाराज बोलतात आत्माराम हृदयात आले. मग मला एक सांगा, तुम्ही आणि आत्मा वेगळे काय एक? बोला. तुम्ही आणि आत्मा वेगळे काय एक? शरीर आणि आत्मा एक का दोन? आता तर बोला. शरीर वेगळे. शरीराला चालवणारी जी सत्ता आहे ती म्हणजे चैतन्य. ते चैतन्य कसं आहे? नैनंद छंदंती शस्त्राणी नैनंद हत्ती पावता. ते जन्मालाही येत नाही किंवा मरतही नाही. त्याला शस्त्रांनीही तुटत नाही, अग्नीनेही जळत नाही. असं असणार ते चैतन्य तुमच्या आमच्यात आहे. पण ते फक्त सद्गुरूच्या कृपेनच कळतं, अन्यथा कळत नाही. म्हणून निळोबराव बोलतात बरवे झाले आत्माराम. मला एक सांगा, दृष्टांत तुमच्या समोर मांडायचा तर झाला. विहीर आधी का पाणी आधी झाला? काय पाणी आधी? मामा विहीर आधी का पाणी आधी? पाणी. ठीक आहे. महिला मंडळी इकडे इकडे इकडे. विहीर आधी का पाणी आधी? पाणी. काय बोलताय? आणि पाणी कधी लागतं? पाणी कधी लागलं? विहीर खाल्लं. मग आधी काय? ना पाणी. मग आधी काय? आता
खरंच कीर्तन ऐकतेच वाटते. पाणी म्हणून विहीर खांदायचे नक्की, पण लागत कधी? आधी विहीर आणि पाण्यात आधी काय सांगत? आधी काय? आधी पाणीच आहे. पाणी कुठून आणण्याची आवश्यकता नाही, ते प्राप्तच आहे. कुठून आणण्याची आवश्यकता नाही. फक्त काय झालंय त्याच्यावरती आवरण आलं. काय झाले? आवरण. दगड माती धोंडे याचं आवरण आले. पानाड्यानं कृपा केली. कुणी? पानाड्यानं कृपा केली. पॉइंट दिला, पाणी लागलं. आणि नाही पाणी लागलं तर पानाड्या कसा? बकवास. कसा? बकवास, बरोबर ना? आणि जर पाणी लागलं तर वा 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 वा, तुमच्यामुळे पाणी लागलं. हो बा पोशात कोणाला? नाही लागल्यावर नारळ सुद्धा नाही, बरोबर ना? पण वास्तविक पदात चांगला विचार जर केला, जीवनामध्ये सुद्धा तसंच आहे. ते चैतन्य आधीच आहे. ममैवांशे जीवलोके जीवभूते सनातन मनषष्टानि इंद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षति. चैतन्य सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे. कसं? सर्वघटी राम, सर्वघटी राम ते आले. सर्वघटी राम, सर्वघटी राम, सर्वघटी राम ते आले. हजारो घट या ठिकाणी खाली जमिनीवरती भरून ठेवले. प्रत्येक घटामध्ये त्या सूर्याचं प्रतिबिंब पडलं. मग प्रत्येक प्रतिबिंबात सूर्य वेगळा का एकच? दिसायला 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 किती दिसते? हजारो दिसते. पण हसायला मात्र इथं दिसायला किती आहेत आपण? हे 200 आहोत, बरोबर ना? पण हसायला मात्र कसे आहोत? एकच आहोत. म्हणून महाराज बोलतात अमर आहा अमर आपण जे आहोत ना, याला कोणताही जन्म नाही किंवा मरण जायते म्रियते वा कदाचित. ते जन्मालाही येत नाही किंवा मरतही नाही. ते अमर असणार तत्व तुमच्या आमच्यात आहे. फक्त आपल्याला काय झालाय? विसर पडलाय. स्वरूपाला विसरलोय. सांगा ते पाटील. समजा ही बाटली, त्या बाटलीत पाणी. काय? पाणी. बोला ना, काय? पाणी. आता या बाटलीत पाणी येण्याच्या आधी होतं कुठं? हांड्यात. हांड्यात यायच्या आधी होतं कुठं? विहिरीत. बोला की काय एकट्याने उपयोग घेतलं का काय? विहिरीत यायच्या आधी होतं कुठं? जमिनी. जमिनीत यायच्या आधी होतं कुठं? म्हणा की डागा. डागा द्यायच्या आधी होतं कुठं? वाफेत. आणि वाफेत द्यायच्या आधी होतं कुठं? समुद्रात. मग समुद्रातलं पाणी याच्यातलं पाणी एक का दोन? डोकं लावा बरं का थोडं. डोक्याचा वापर करा थोडासा, म्हणजे समजेल. कारण बुद्धीचे वैभव राज
वापर करा, बुद्धीचा वापर करा, मग समजेल. परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर ते पाणी फिल्टर केलं, तिथं बाटलीत भरलं, बाटलीत भरल्यानंतर वेगवेगळ्या कंपनीचे लेबल लावले. कशाला? ऊर्जेचं पाणी. पाणी कोणाचं? ऊर्जाचं. पाणी कोणाचं? बिस्लरीचं. कंपनींनी नावं दिली म्हणून कंपनीचं पाणी झालं का? झालं का? झालं नाही. ते समुद्रच आहे, फक्त काय झालं ते कंपनीच्या कचाट्यात सापडलं. कोणाच्या? कंपनीच्या. बरोबर ना? तसं तुम्ही आम्ही सुद्धा एकच आहोत, फक्त या संसाराच्या कचाट्यात सापडले. विठ्ठल 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 विठ्ठल. नव्या नव्या या देहाच्याच कचाट्यात सापडलोय आणि त्याच्यामुळे दुःख प्राप्त होतंय. कारण हा देहच कसा आहे? हा देह नाशिवंत. दुःखाचा हा देह, जोगवा महाराज बोलतात, दुःखाचा हा देह, दुःखाचा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. ज्या हा देह दुःखाचा आहे, मग या देहाच्या संबंधानं जे काही आहे ते सर्व कसं आहे? दुःख. हे सुद्धा दुःखाला कारणीभूत आहे ना, दुःखच आहे ना. बरोबर ना? जसं बीज लगाए बाबुल के, बाबळीचं बी लावलं तर आंबे येतील का? आंबे येऊ शकत नाही. बाबळीचं बी लावलं त्याला फळ काय येणार? शेंगाच्या आंबे येणार. आंब हा शेंग म्हणले होय. आंबे येऊ शकत नाही. बरोबर ना? त्या अर्थी या संसाराचं मूळच संसार, दुःख मूळ चोहीकडे इंगळ मध्ये काय हो? इंगळ इंगळी नाही बर का? दिसतो आमच्या कर्जाला दिसतवला हात लावला मामा, कर्जानंतर सांगतो दिसतवला हात लावला गारगार लागते. तुमच्या वाडीला कसं काय? थंडी वाजते का चटका बसतो? चटका बसतो. बरोबर ना? कारण त्या विस्तवाचा गुणधर्म आहे चटका देणं. बरोबर ना? तर तो त्या संसाराचा गुणधर्म आहे दुःख देणं. ज्या त्या देहात दुःखाचा आहे, या देहाच्या संबंधाने जे काय आहे ते सर्व दुःखाला कारणीभूत आहे. मग आपण काय करायचं? या ठिकाणी आल्यानंतर विचार करायचा आहे, मी कोण आहे? तर मी कोण आहे याचा उत्तर देताना महाराज बोलतात, अमर आहात, अमर नवे नवे. जेवायला काय होतं आता? रवा. काय होता? रवा. गारा रवा शिरा वाच का? काय पण समजा. तुम्ही खाल्ला रवा? आज नसत खाल्ला, कधीतरी खाल्ला असा रवा. कसा असतो? गोड. बघा रवा गोड आणि गारा गोड. आणि शिरा गारा पण गोड, रवा पण गोड आणि शिरा पण. वस्तू किती आहे? पण नाव पण हसायला कशी आहे? गुळ आहे. गुळातली गोडी कशी हो? हा गोड आहे ना? तसा देव सुद्धा कसा आहे? गोडी पाणे जैसा गोडा, गोडी पाणे जैसा गोडा, गोडी पाणे जैसा
मला सांगा गोविंद महाराज, तुमच्या बीडला गुळ कसा? गोड. तुमच्या लिंबूला गुळ कसा? वाडीला गुळ कसा? आलेगावला गुळ कसा? खोरला गुळ कसा? शिंदेवाडीला गुळ कसा? आणि कारजामण्यात गुळ कसा? अरे सगळीकडं कडू आंबट तिखट कुठंच नाही का? कडू आंबट तिखट कुठंच नाही. सगळीकडे कसा आहे? गोडच आहे. आणि देव सुद्धा तैसा देव झाला सकळ. देव सुद्धा सर्वत्र तसा एकसारखाच आहे. जसं गुळाची गोडी कुठंही जा बदलते का? भेसळ केली असलं तर बदलत काय? त्या गुळाचं भेसळ केली असली तर बदलेल, पण गुळ गोड म्हणजे गोड. बरं, त्याचं वर्णन करायचं म्हटलं तर कोणत्या शब्दात करता येईल? त्याचं वर्णन करता येत नाही. त्याला एकच काम करावे, भाऊ तुला वर्णन ऐकायचं ना, वर्णन ऐकता येणार नाही, हा गुळ घे आणि खा. परत वर्णन करायला शिल्लक राहील का? वर्णन करायला शिल्लक राहणार नाही. तद्व तुमचं आमचं स्वरूप सुद्धा तसंच आहे. पण हे कधी कळेल? कधी कळेल? या देहावरनं निवृत्ती झाल्याच्या नंतर. म्हणून महाराज दुसऱ्या चरणात बोलतात, न म्हणू दे रव्याला किंमत आहे. कोणामुळं? साखरेमुळं. साखर जर नसेल तर रवा गोड लागेल का? नाही ना. पण रव्याचा भ्रम झाला. रवा कसा गोड, का साखर गोड? रवा काय म्हणतो? काय? मी गोड, मी गोड. कोण म्हणतोय? रवा. तुम्ही आम्ही काय म्हणतोय? हे कोण करतोय? मी करतोय. मी जर सप्त्याला आलो तर सप्ता लय गेली. अशी किती गेले? किती गेले? असा मेला पंजा मेला बसना गेला एखादा नातू पण होतो हे काही जाणार. अनेक गेले म्हणणारे. हे मी करतो म्हणणारे ना अनेक गेले, कुणीही राहिलं नाही. आणि न मनोदे ज्या की आपला देहच आपला नाही म्हटल्याच्या नंतर या देहाच्या संबंधाने जे काही आहे ते कोणाचं आहे?
माऊलींना प्रश्न करतात, कोणाचे हे घर हा देह कोणाचा, कोणाचा आहे घर, कोणाचा देह आहे? तर उत्तर देतात काय, आत्माराम त्याचा तोची जाणे, आत्माराम त्याचा तोची जाणे, आत्माराम त्याचा तोची जाणे, आत्माराम त्याचा तोची जाणे. उत्तर दिलं काय, आत्माराम त्याचा तोची जाणे. मग एक जण म्हणतात मग देह आपला नाही, मग आपण कोण आहोत? आत्माराम. मग आत्मा जन्माला येतो का मरतो? तो जन्मालाही येत नाही, मरतही नाही. मग तो कसा आहे? तो अमर आहे. पुन्हा एक जणांनी शंका केली, म्हटले मग महाराज मग एवढे आकार निर्माण कशाला झाले? बरोबर ना, एवढे आकार आहेत ना, एवढे निर्माण झाले कशाला? मला एक सांगा, सकाळ सकाळ महिला मंडळी लक्ष द्या तुम्ही, आता तुमच्याकडे सकाळ सकाळ तुम्ही उठता, उठल्यानंतर आंघोळ करता, आंघोळ केल्याच्या नंतर तुम्हाला बाहेर जायचं असते कुठंतरी गावाला, गावाला जायचं म्हटल्यानंतर तुम्ही आंघोळ झाली, आंघोळ झाल्यानंतर कपडे वगैरे सगळं घातलं, त्यानंतर तुम्ही शृंगार करायला लागल्या. आणि शृंगार कशा समोर पाहून करता? आरशाकडे, आरशासमोर, बरोबर ना. आणि आरशात पाहता कोणाला? आरशात पाहता कोणाला? स्वतःला. आणि स्वतःच काय करता? अशी बरोबर होता, अशी बरोबर होता, अशी नव्हता, आणि हसता कोणाकडे बघून? कोण कोणाचं रूप पाहतोय? आपणच आपलं काय पाहतोय? रूप पाहतोय. तसं देवाला वाटलं मलाच माझं स्वरूप पाहिजे, मी कसा आहे ते मला पाहिजे, म्हणून आपण वापर करतो आईन्याचा, कशाचा? आरशाचा ना. तसं देवानं वापर केला मध्ये फक्त मायेचा. कशाचा? मायेचा. आणि मायेचा वापर केल्याच्या नंतर आपण आरशातच घुटावा का बाहेर निघावा? बाहेर निघावा ना. तो काही जण आरशातच बघत बसले हो, हा मी कसा दिसतोय, मी सुंदर दिसतोय, मग पावडर लावते, केसच काळी करतोय, बचाड्यात बसवतोय, वगैरे 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 बरोबर, अनेक नखरं चालले, बरोबर ना. परंतु त्या भगवंताला वाटलं मलाच माझं स्वरूप पाहिजे. मग त्या भगवंताचं स्वरूप कसं आहे? त्या भगवंताचं स्वरूप अमर आहे. आणि त्या अमर असणाऱ्या स्वरूपाशी जर आपण जर एका तादात नसलं तर आपल्याला कळी काळाचा कोणत्याही प्रकारचा धाक बसू शकत नाही. महाराज तिसऱ्या चरणात बोलतात, कैसा धाक कैसा धाक, कैसा धाक कैसा, कैसा धाक कैसा धाक, कैसा धाक कैसा धाक, कैचा धाक. मग कोणत्याही प्रकारचा आपल्याला धाक लागू
शकत नाही. अरे काही काळाचा धाक लागू शकत नाही तर इथल्या धाकाचा काय विषय? इथल्या धाकाचा काय विषय घेतात? इथल्या धाकाचा विषय लागू शकत नाही. म्हणून महाराज बोलतात कैचा धाक कैचा धाक सकली कहे आपुले. हे यांच्यात राहून आपण सगळं कसं वेगळे. कोणाचाही धाक हे जरी आपले दिसायला दिसत असले तरी असायला आपले का? झोपले काय? नाही ना अजून? झोपायला सांगा उरकून घेऊन. काहीचा धाक काहीचा धाक सगळे हे आपलं दिसायला जरी आपल्या देहच आपला नाही पण देहाच्या संबंधांचे काय ते आपलं कसं काय असं आपला येरते माईके दुःखाची जनिती नाही आधी आणती अवसान. हे दुःखाला कारण होईल पण एकदा जर स्वरूपाशी लीन झालो स्वरूपाला जर आपण जाऊन मिळालो तर कोणत्याही प्रकारचा धाक आपल्याला लागू शकत नाही. कारण स्वरूप कसं आहे अमर आहात अमर खरे की पहा खोटे. ते अमरच आहे फक्त आपल्या स्वरूपाची तादात्म्य मिळवावं लागेल. म्हणून एकदा त्या स्वरूपाचं भजन करा विठोबा रघुनाथ.